तिकडे जाऊ नको, तिकडच्या अडगळीतली चिटकीण तुला पोत्यात घालून घेऊन जाईन. हा घास खा पटकन, नाहीतर तुला वाघोबा खाऊन टाके ना. आता पटकन झोप, नाहीतर पोलीस तुला पकडून नेतील. त्याला हात लावू नको बरं, हाबू होईल. पटकन पोएम म्हणून दाखव, नाहीतर डॉक्टर अंकल तुला इंजेक्शन देतील. लहानपणी आपण अशा अनेक भीती या मुलांच्या मनात पेरत असतो. हे लहानपणीचे पेरलेले भीतीचे रोप मोठे होत असताना एखाद्या रात्री भुंबेरी उडवून सोडतात, घामाघूम करून टाकतात. जेव्हा आपल्यावर एखादं संकट, अपमान किंवा भीतीदायक प्रसंग ओढवतो, तेव्हा मेंदू लगेचच सक्रिय होतो. तो शरीराला सांगतो, सावध राहा, काहीतरी धोका आहे. संकटांशी लढायचं की तिथून पळ काढायचा, किंवा हतबद्ध होऊन जे होईल ते होऊ द्यायचं, ही सगळी क्रिया या पेरलेल्या पूर्व संस्कारांच्या भावनेतून, पूर्व अनुभवातून मेंदू आपोआप ठरवत जातो. मेंदू मनाच्या सोबत हे सर्व नियंत्रित करत असतो. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अशा पराकोटीच्या टोकाच्या प्रसंगी आपल्या सद्सद विवेकानं विचार करणारा जो मेंदूचा भाग, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, गप्प बसून राहतो. तो या भानगडीत पडतच नाही. आणि म्हणून राग, भीती किंवा चिंता टोक गाठत असताना आपल्या हातून चूक घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून रागावर, भीतीवर, चिंतेवर नियंत्रण मिळवायला लहानपणापासूनच शिकवायला हवं. त्यांना लहानपणापासूनच निर्भय बनायला शिकवायला हवं. संकटांशी 2 हात करण्यासाठी स्वयंभू बनवायला शिकवायला हवं. अपमान पचवण्याची, पराभव स्वीकारण्याची ताकद त्यांच्या अंगी बाणवायला हवी. कुणाशी लढण्यात निरर्थक ताकद आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या उत्कर्षासाठी झटायला हवं.